किंवा एक 90चा पॅक मारल्याशिवाय झोप लागत नाही. आणि त्याला उतारा म्हणतो, पेशंट म्हणतात. ओके. थोडक्यात मी उतारा मला वाटतं दुसऱ्या दिवशी घ्यावा लागतो तो उतारा, पण ती चक्रात अडकलेलीच आहेत ना ही लोक. सगळ्यात जास्त प्रमाण हे अल्कोहोल आणि निकोटीनचं म्हणजे तंबाखू. आणि आमच्याकडे ऍडमिशनला येणाऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे अल्कोहोलिक. पण आता असं दिसायला लागले की यंग जनरेशन जे आहे ते जास्त वीड म्हणजे गांजा यूज करताना दिसतात. आणि ही जी गांजा घेणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये इतर व्यसनं पण ठराविक दिसतात. त्यामध्ये नायट्रावेटच्या गोळ्या सुद्धा त्यांना बटणं म्हणतात. मला ते काय आपल्या कोल्हापुरी भाषेत मी येड्यात काढायचे की त्या पोरी प्यायच्या, अरे तू पित नाही. 100 लोक जर ड्रिंक करत किंवा कुठलीही व्यसन करत असतील, 100 लोक, त्यापैकी 20% लोक जे आहेत ती 100% ह्या डिसीज मध्ये येणार आहे. माझ्याकडे बियर घेणारे पेशंट एकही ऍडमिट होत आहे. आपण लिव्हरची टेस्ट करू शकतो अल्कोहोलमध्ये, पण ब्रेनची करू शकत नाही. माणूस वाईट नसतो मुळात, मी असं जनरल व्यसन करत असताना हा बाबा आहे, कारण तसा डाटाच बोलतो आपला की बरेच जे क्राईम्स म्हणा, रेप केसेस आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामध्ये त्या करायच्या आधीच्या काही तासांमध्ये त्या व्यक्तीने किंवा तो कोण जो आहे म्हणजे जो अपराध करणारा गुन्हेगार आहे तो व्यसन केलेला आहे. बरोबर. ही रिसर्च नुसार आलेलं आहे. इव्हन काहीतरी 60-70% असा काहीतरी डाटा सांगतो. पत्रकारितेमध्ये काम करत असल्यामुळे रोज एक नवनवीन बातमी काही दिवसांनी काही महिन्यांनी येत असते की इथे एवढा अफू गांजा चरस जप्त झालं, ड्रग जप्त झालं, इथे केस झाली, तिथे केस झाली. ही व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढताना जाणवते आपल्याला. आणि व्यसन करायला कुठलं आपण एक गव्हर्नमेंटनी सांगितलेलं असतं की 18 वर्षाच्या वरती अल्कोहोल इट्स ओके, पण आता अगदी लहान लहान मुलं सुद्धा या व्यसनाच्या आहारी जात आहेत. व्यसन फक्त दारू, चरस, गांजा, अफू यालाच आपण व्यसन म्हणतो, पण याच्या पुढे जाऊनही व्यसनं आहेत जी खूप विचित्र आहेत, जी कधी तुमच्या लक्षातही येणार नाहीत. आणि या सगळ्यामुळं सगळी कुटुंब बर्बाद होत आहेत आणि भावी पिढी रसातळाला जाईल की काय असं देखील प्रश्नचिन्ह उभं राहते. म्हणूनच या पूर्ण व्यसनाधीनता असेल किंवा त्याचं पुनर्वसन या सगळ्यावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत बागेश्री माने मॅडम. मॅडम उमंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी गेली कित्येक वर्ष हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आज हेच आपण त्यांच्यासोबत या पॉडकास्टमध्ये सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार, मी विष्णू आणि तुम्ही पाहताय सर्च मराठी पॉडकास्ट. मॅडम, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं सर्च मराठीमध्ये. या तुमची जर्नी जाणून घ्यायचीच आहे. थोडक्यात आम्हाला व्यसनमुक्तीबद्दलही जाणून घ्यायचं आहे, पण मला सुरुवातीला हे विचारायचं की तुमची बॅकग्राऊंड काय, म्हणजे माहेर, सासर, शिक्षण याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही मला बोलवल्याबद्दल पहिले तुमचे आभार, कारण आपलं जुनं नातं आहे. अगदीच अगदीच. तुम्ही सेंटर पण येऊन बघून गेला आहात. आणि मी पुन्हा पण येणार आहे. आता सरांनी मला सांगितलं की बांधकाम अजून एक्स्ट्रा केलेलं आहे. बरीच प्रगती झालेली आहे आणि हे सगळं इथपर्यंत येण्याचं एक स्वप्न बघितलं होतं असं म्हटलं तरी चालेल. कारण माझा मुळात जन्म कोल्हापूरचा, मी मूळची कोल्हापूरची, माहेर माझं कोल्हापूर, वडील गव्हर्नमेंट सर्वंट आणि भाऊ माझा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सुरुवातीला जेव्हा शिक्षणाच्या बाबतीत लहानपणापासून जेव्हा बघत होते तेव्हा एक वडिलांचं एक स्वप्न होतं की तू PSI व्हायचं. अच्छा. मग त्या हिशोबाने मग स्पोर्ट्समध्ये वगैरे असं शिक्षण, शिवाजी पेठत असल्यामुळे थोडंसं एक म्हणतात ना सामाजिक बॅकग्राऊंड खूप चांगला होता, कारण वडील बऱ्यापैकी सोशल फील्ड म्हणजे समाजकार्यात वगैरे असायचे. आणि जसं कॉलेजला गेले, मी न्यू कॉलेजला गेले, तिथं आम्हाला खूप चांगले प्रोफेसर होते माझे. त्यांनी मला सांगितलं की तू MSW ट्राय कर म्हणून. हां, म्हणजे MSW कर, कारण माझा जो हे होता फ्लो होता तो खूप अभ्यासू वगैरे असा सुरुवातीपासूनच होता. मग वडिलांचं पण स्वप्न होतं की PSI वगैरे व्हायचं. मग त्या हिशोबाने जसं एक्झाम देत गेलो तसं मी 2-3 परीक्षा पास पण झाले, पण नंतर कळालं की आपल्या उंचीचा प्रॉब्लेम आहे. मग त्यामुळे मी ते हे केलं आणि MSWला ऍडमिशन घेतलं. पण तुम्हाला विशेष वाटेल की आपला समाज इतका प्रगत नाही की महिलांना एवढा प्रोत्साहन देतो. मलाही घरातून विरोध झालेला आहे. मला BA नंतर म्हटलं गेलं की MA एक्सटर्नल कर,
परत काय घरी राहूनच करताय? हा, घरी राहून किंवा डोक्यात सगळ्यांच्या चालू होतं की आता लग्न झालं की विषय संपला. पण तुम्हाला पटणार नाही, मी MSW स्वतः एकटीने ऍडमिशन घेतलं. खूप म्हणजे तो म्हणजे खूप सांगायला गेलं तर खूपच वाढेल, पण घेतलं ऍडमिशन. पूर्ण इंग्लिशमध्ये कोर्स होता, कारण मराठी मीडियम मध्ये आमचं शिक्षण झालेलं कोल्हापुरात. आणि MSW करताना इतके अनुभव आले, कारण फील्डवर्क असतं आम्हाला. आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीला केलं? सायबरला MSW केलं. आणि फील्डवर्क वगैरे असतं, आणि त्या फील्डवर्क मध्ये वगैरे आम्ही इतकं तळागाळाचं काम केलंय ग्रासरूट लेवलला. आणि MSW झालं, रिझल्ट लागायच्या आधी आम्ही गोव्याला, आमचा एक ग्रुप होता, आम्ही गोव्याला गेलो. म्हणजे तिथे कसं NGO मध्ये, म्हणजे MSW असताना हेच होतं की डोक्यात NGO मध्ये आपल्याला जास्त स्कोप आहे. आणि आम्ही गेलो म्हणजे गोव्याला गेलो. तिथे माझ्या मते मी 3-4 जॉब केलेत NGO मध्ये वेगवेगळ्या. सुरुवातीला HIV फील्ड मध्ये केलं, HIV काउन्सिलर म्हणून चाइल्ड लाईन मध्ये काम केलं. आणि नंतर असं झालं की आझिलो हॉस्पिटल आहे म्हापसाला, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि मी तिथे ऍज अ HIV काउन्सिलर म्हणून लागले. मग तेव्हापासून माझं काउन्सिलिंग मध्ये जास्त फोकस वाढत गेला. त्या दरम्यान विनोद सरांशी माझं लग्न झालं. आणि मग मला काही कारणास्तव फॅमिली मुळे मला यावं लागलं रिटर्न कोल्हापूरला. आणि त्यानंतर माझ्या मते लग्नानंतर मी परत रत्नागिरी पोलीस स्टेशनला आपलं डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये काम केलं. म्हणजे रत्नागिरी ऍज अ काउन्सिलर डोमेस्टिक व्हायलन्स. तिथे पण मला हे कळत चाललेलं की HIVचा म्हणा किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचा व्यसनाशी संबंध असतोच. म्हणजे आम्हाला काउन्सिलिंग मध्ये ह्या गोष्टी कळायच्या. आणि ते झाल्यानंतर मग ते पण ट्रॅव्हलिंग खूप वाढायला लागलं. म्हणजे मी MSW नंतर घराजवळ नाहीच आहे. म्हणजे बाहेर जास्त काम केलंय मी. आणि मग एक असा इन्सिडेंट घडला की बाबा आता मूल झाले, कन्या झाली पहिली, आणि आता घराजवळ कुठेतरी बघायचं कोल्हापूरच्या आजूबाजूला. आणि ह्यांचं पण मत होतं तसं. मग कागलमध्ये मला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक ऑफर मिळाली की तिथे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून कागलमध्ये सेंटर आहे. आणि मी तिथे माझ्या मते 2010ला जॉईन झाले. आणि तिथून जो प्रवास चालू झाला तो आज ताग्यात व्यसनमुक्ती केंद्राशी रिलेटेड. ग्रेट. आता आपण मूळ मुद्द्याकडेच येऊया की हे व्यसन म्हणजे काय, ते टेक्निकल भाषेत किंवा काय व्याख्या कराल त्याची? मुळात व्यसन ही अशी एक गोष्ट आहे की ज्याचा अतिरेक होतो, आणि अतिरेक झाल्यानंतर तुमची डिपेंडन्सी वाढते. म्हणजे थोडक्यात असं म्हणू की आपण आता जसा रिसर्च चालू आहे, हा सबस्टन्स असा आहे की मुळात ही जी कंडिशनच अशी आहे की क्रॉनिक आणि रिलॅक्सिंग म्हणजे काय? क्रॉनिक म्हणजे जुनाट आजार, आणि रिलॅक्सिंग म्हणजे काय की सातत्याने उद्भवणारा. म्हणजे व्यसन हा अशी की जे तुम्हाला हवीशी आहे पण सुटत नाहीये असं म्हटलं तरी. म्हणजे आम्ही सुरुवातीला नातेवाईकांना सोप्या भाषेत सांगतो की एक अशी सवय आहे जी मेंदूला लागलेली सवय आहे किंवा शरीराला लागलेली सवय आहे, ती सुटत नाहीये. आणि ती सोडायची इच्छा पण होत नाहीये, असं म्हणजे व्यसन. म्हणजे एखाद्या गोष्टीवर सातत्याने तुम्ही डिपेंड राहताय. आणि ते केल्याशिवाय तुम्हाला कामाला जाऊ वाटत नाहीये. सकाळी उठल्यावर तुम्हाला चहा नाश्त्याच्या आधी, ब्रश करायच्या आधी जी गोष्ट लागतीये, म्हणजे पूर्णपणे डिपेंडन्सी वाढलेली असते. त्याला आपण एक 90चा पॅक मारल्याशिवाय झोप लागत नाही. आम्ही त्याला उतारा म्हणतो, पेशंट म्हणतात. थोडक्यात मला वाटतं दुसऱ्या दिवशी घ्यावा लागतो तो उतारा. पण ती चक्रात अडकलेलीच आहेत ना ही लोक. म्हणजे मुळात हे व्यसन असं वाढत जातं की रात्रीची जेव्हा नशा उतरायला लागते तेव्हा सकाळी ह्यांना उतारा लागतोच. आणि तो उतारा घेतल्यानंतर म्हणजे थोडक्यात ठिबक सिंचन सारखं ह्यांना सारखं लागतंच दिवसभर. मग आणि नेमकं मग काय होतं, त्यांचे काहींची कारणं वेगळी असतात व्यसनात पडण्याची, जे काही असेल. पण समाजाकडे किंवा समाजामध्ये याच्याबद्दल असे कोणते गैरसमज आहेत नेमके व्यसना? भरपूर आहेत गैरसमज. म्हणजे मी तर म्हणेन की जरी सुरुवात आमच्यापासून जरी करायची झाली, म्हणजे की व्यसनमुक्ती केंद्रात उपचार म्हणजे 100% उपचार घेतल्यानंतर पेशंट सुधरत नाही, हा एक गैरसमज आहे. पहिला महत्वाचा गैरसमज. म्हणजे तो पहिला गैरसमज आहे. एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीला तो पापी आहे
तो कधी सुधारणारच नाही, हा एक गैरसमज आहे. की म्हणजे व्यसन ही अशी गोष्ट आहे की त्यात गेलेला माणूस तो कधीही न सुधारण्यासारखा आहे, त्याच्याकडून कोणतंही काम होऊ शकत नाहीये, हे एक बरेच गैरसमज आहेत. असा शिक्काच मारला जातो. हा, त्यांच्यावर एक कलंक म्हणतो आम्ही की दारुडा बेवडा हे जे हे आहेत, स्टिग्मा म्हणू आपण त्यांना, की समाजाने दिलेले कलंक आहेत आणि ऑब्वियस आहेत सोडा, पण गैरसमज अशा पद्धतीने आहेत की तो कधीही यातून बाहेर पडणार नाही, हा महत्वाचा मोठा गैरसमज आहे. सॉरी, थोडं थांबवतोय इथं. कुठं ह्याच्यामुळे असं होत नाही का की बाबा एखादा आहे तो दारुड्याचा शिक्का पडलाय, त्याला बाहेर यायचं पण असेल, पण ठीक आहे आता सगळे असंच म्हणतात तर चला राहू दे चालू. होतो बरेच पेशंटमध्ये. मला तुम्हाला विशेष वाटेल सांगायला की सेंटरमध्ये येणारे बरेच पेशंट असतात की ज्यांना आणताना म्हणजे काही वेळेला सगळेच पेशंट काय आमच्याकडे सांगून आणले जात नाही. बरोबर. पण इच्छा आहे, म्हणजे समजा आता एखादा पेशंट आहे की जो ठरवून आला आहे की मला व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घ्यायला जायचा आहे, असं 99% मी असं म्हणेन की 100 मधल्या एखाद दुसरा असतो की जो स्वतःच्या इच्छेनं सेंटरपर्यंत, हा नाही आता बास मॅडम मला कंटाळा आलाय म्हणून मी व्यसनमुक्तीला येऊन ऍडमिट व्हायचंय मला आणि उपचार घ्यायचा, असं म्हणाय. खूपच कमी. हा, खूप कमी, रेअर असतात पण खूप कमी. काउन्सिलिंग करून सुद्धा मी असं का म्हणते त्याच्या पाठीमाग पण कारण आहे, कारण कसं होतं माहितीये का, कारण ऍडमिशन घ्यायच्या वेळी मोटिवेशन जे असतं तसं जसं नशा उतरायला लागेल संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला ट्रिमर्स वगैरे येत आहेत, बरेच असतात, जसं नशा थांबवताना विड्रॉल्स आम्ही जे म्हणतो विड्रॉल्स येतात, ते विड्रॉल जसे यायला लागतात ना तसे पेशंट मग ते मोटिवेशन मधून पटकन बाहेर येतात आणि त्यांचा एक हे असतोय की अरे उगाच आलो किंवा मी यायला नको पाहिजे होतं, चुकीचा निर्णय घेतला, तर मॅडम मी एवढा पित नाहीये आणि मला आता काही गरज नाही, मला कळाले कशी थांबवायचे आणि मी जातो. हा, बरेचदा किंवा घरच्यांना फोन लावा किंवा माझं कामाचं महत्वाचं काम आहे, अशा ज्या गोष्टी आम्हाला जास्त करून दिसतात. मग बऱ्याच पेशंटमध्ये हे दिसतंच. बरोबर. या क्षेत्रात काम करत असताना मला हे विचारायचं की व्यसनं कोणत्या प्रकारची असतात, कारण मी जसं सुरुवातीला इंट्रोमध्ये सांगितलं की दारू गांजा एवढंच माहिती आहे, तर मी ज्यावेळी तुमच्या इथे व्हिजिट केली त्यावेळी मला पहिल्यांदा कळलं की व्हाईटनरचं पण व्यसन असतं. ओके, अशी व्यसनं कोणती आहेत आणि हे की त्यातली कोणती जास्त प्रमाणात केली जातात? सगळ्यात पहिला मी म्हणेन की आपल्या समाजात इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे अल्कोहोल आणि निकोटीनचं म्हणजे तंबाखूचं जास्त दिसतंय आणि आमच्याकडे ऍडमिशनला येणाऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे अल्कोहोलिक असतात. आणि अल्कोहोल बरोबर, कारण मुळात अल्कोहोल हा असा सबस्टन्स आहे की तो इतर व्यसनं करायला भाग पाडतो, म्हणजे त्यात मग गुटखा आहे, मावा आहे, तंबाखू आहे, हे येतातच. पण आता असं दिसायला लागले की यंग जनरेशन जे आहे ते जास्त वीड म्हणजे गांजा यूज करताना दिसते. त्याला काय तुम्ही टेक्निकल वर्ड वापरला? वीड गांजाला वीड म्हणतो. तर ते जे आहे की गांजाचं प्रमाण जास्त दिसायला लागले आणि ही जी गांजा घेणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये इतर व्यसनं पण ठराविक दिसतात. त्यामध्ये नायट्रावेटच्या गोळ्या असू दे, त्यांना बटणं म्हणतात. सॉरी, नायट्रावेटच्या गोळ्या असतात, त्याला जरा सविस्तर ऐकलं म्हणजे नेमकं काय? गोळ्या असतात त्या, म्हणजे इव्हन मेडिकल कसं आहे, आता जर काही औषधं अशी आहेत की झोपेच्या गोळ्या पण आहेत, बरोबर, त्याची पण व्यसनं होत आहेत. त्यातलेच काही प्रकार आहेत हे की असे जे मेडिकल यूज साठी यूज होणारे, हा यांनी तो शब्द दिलाय त्याला, बटणं. मेडिकल यूज साठी होणारी काही आता बरेच व्यसनं असे असतात की त्यांचा मेडिकल यूज पण असतो. हा, कारण बरेच तुम्हाला समजा ऍक्सिडेंट मध्ये कुठे लागलं असेल किंवा काय झालं असेल तर काही असे जे औषध आहेत जिथं ते हे करू शकतात, तुमचं दुखणं सप्रेस करू शकतात, तर असे यूज करतात. त्यामध्ये बरेच आहे, अफवा आहेत वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांना काय वाटतंय की ह्याचा नंतर यूज करून त्यांना जे मिळतंय, कारण आम्ही असं म्हणतो की फर्स्ट यूज नंतर लगेच कोण व्यसनाधीन होत नाही, पण ज्याला कळतंय की बाबा मला व्यसन करायचं नाहीये त्याने ठरवायचं आहे की बाबा ह्याच्यामुळे पुढे काय होऊ शकते हे समाजाला, म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की कुणालाच हे सांगायची गरज नाही की व्यसनामुळे काय नुकसान होते. माझ्या भाषेत म्हणजे हे सांगायची गरज नाही कोणाला की व्यसनामुळे तुझं काय नुकसान होते, तरी पण लोक तिकडे जातात. मग तुम्ही जसं म्हटलं की अफू, चरस, गांजा ह्या सगळ्या गोष्टी, हे काही आता गांजाचे तर खूप प्रकार आहेत, त्यामध्ये अफू आहे वगैरे, ह्या सगळ्या, कोकेन वेगळं,
ब्राऊन शुगर वेगळं, LCD वेगळं, एमडीचं आता जे पुण्यामध्ये जे झालेलं आहे 450 कोटीची एमडी ड्रग्ज सापडलेले आहेत. आणि मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या मुलींचा. म्हणजे आम्हाला ते नवीन नाही आहे, कारण मला आता तुम्हाला पटणार नाही, मला आमचे डॉक्टर्स म्हणतायत, जे आमचे सायकेट्रिक डॉक्टर वगैरे आहेत, ते म्हणतात की आपण महिलांसाठीच सुद्धा आता सुरुवात करण्याची गरज आहे, कारण पुण्यानंतर आपल्या भागात नाहीये कुठे. पुण्यानंतर महिलांसाठी हो मुक्तांगणला निशिगंधा आहे, आणि आपल्या भागात कुठेच आजूबाजूला नाही. आणि मॅडम तुम्ही चांगलं काम कराल असं त्यांच्याकडनं ऐकलं मी. आणि महिलांसाठीच, कारण महिलांमध्ये जे वाढायला लागले प्रमाण, कारण काय होते, भावनिक जे प्रॉब्लेम्स असतात ते कुठे सॉल्व्ह करायचे हा विषय सगळ्यांचाच वाढायला लागला आता. म्हणून तर ह्याला भावनांचा किंवा गुंतागुंतीचा आजार म्हणतात. आणि म्हणजे तुम्हाला हे नवीन असेल, पण भावनांचा आजार सुद्धा म्हणतात त्याला, कुठल्याही व्यसनाला गुंतागुंतीचा आजार आहे. आणि यामुळे हे व्यसनं वाढत आहेत. मग कुठलंही मिळेल जे व्यसन, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं मल्टी ड्रग्ज ऍडिक्ट आम्ही काही पेशंटना म्हणतो. म्हणजे हे का सांगायले, तुम्ही जसं म्हटलं की कुठली व्यसनं, तर बरेच पेशंट मध्ये असे मल्टी ड्रग्ज घेणार, म्हणजे हे नाही, हे झालं की हे झालं की हे, म्हणजे एका पेशंट मध्ये तुम्हाला फक्त एकच व्यसन नाही दिसणार, ती चालूच आहे. कारण ते काय होते माहितीये काय, आम्ही पेशंटना शिकवताना मी म्हणते की बाबा एवढी हाय, जी हाय मिळते नशा करताना, हाय वगैरे हा शब्द वापरतात बरेच पेशंट, की मॅडम ती जी हाय मिळते ना त्याच्या पुढे दुसरी कोणती हाय आम्हाला म्हणजे वाटतच नाही. म्हणजे मी तुम्हाला एक सायंटिफिक भाषेत सांगेन, हाय म्हणजे तुम्हाला किक म्हणायचे, कोल्हापूरमध्ये किक बसत नाही, हाय म्हणतात त्याला. पण मी एक सायंटिफिक भाषेत सांगेन तुम्हाला, जर आपल्याला एक प्रायमरी नीड्स पासून, म्हणजे आपल्या ज्या प्रायमरी नीड्स असतात, जेवण म्हणा, खाणं पिणं किंवा सेक्स असू दे किंवा इतर गोष्टी असू दे, यातून 1% जर तुम्हाला तुमचं डोपामाइन इन्क्रीज होत असेल, डोपामाइन म्हणजे जे ज्यामुळेच हे व्यसन वाढतायत, तर व्यसनामुळे 10% मोर म्हणजे व्यसन हे वाढतंय. त्यामुळे व्यसन करण्याचं प्रमाण हे ह्याच्यामुळे दिसतंय की बाबा मला छान वाटायला लागले, जे फिलिंग येते खूप छान, खूप मस्त वगैरे, हे जे फिलिंग्स येत आहेत ते डोपामाइन इन्क्रीज होते. आणि ती जी तात्पुरती जी लहर असती ती परत म्हणजे सुरुवातीला मी जे व्यसन केलं होतं, कोणतंही व्यसन केलं असेल, ते जे मला जी फिलिंग मिळालं होतं तेच फिलिंग परत घेण्यासाठी ही लोक परत व्यसन करतात. तर स्त्रियांच्या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल जो उल्लेख झाला, मी बिफोर लॉकडाऊन जास्त वेळ माझा पुण्यातच गेला. आणि तिथं मी असं माझ्या काही IT फील्ड मधल्या फ्रेंड्स होते, काही फिमेल फ्रेंड्स बद्दल बोलतोय मी, काही बँकिंग फील्ड मधले होते. आणि तिथं असं होतं की ज्यावेळी आम्ही कुठेतरी पार्टीला वगैरे बाहेर जायचो, माझी ओळख म्हणजे माझ्या ऑनलाईन सगळ्या ह्याच्यातनं ओळख, त्यावेळी मला ते काय आपल्या कोल्हापुरी भाषेत मी येड्यात काढायचे की त्या पोरी प्यायच्या, अरे तू पित नाही, म्हणजे हे. आणि ते माझ्यासाठी त्यावेळी नवीन होतं की अरे हा, म्हणजे कोल्हापूर अजून काही लपून छपून असेल, पण ऍज कम्पेअर टू मेट्रो सिटीज थोडं कमी आहे स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये, तर ते प्रमाण देखील खूप वाढतंय. ह्याला पण तेच भावभावना असतील का? कारण मला त्यांच्यामध्ये जाणवलं की हा एन्जॉय आहे, हे जाणवलं कुठेतरी मला. कसं आहे, मी तुम्हाला आता लिटरली सांगेन की सारासार जर विचार केला तर 100 लोक जर ड्रिंक करत किंवा कुठलीही व्यसन करत असतील, 100 लोक, त्यापैकी 20% लोक जे आहे ती 100% ह्या डिसीज मध्ये येणार आहेत. 100 पैकी 20 लोक. आणि हे भविष्यात वाढण्याचे. मग जी लोक अशी, म्हणजे मी यांना मॉडरेट ड्रिंकर्स म्हणेन, जी लोक तुम्हाला अशी म्हणतायत की बाबा तू करत नाहीस का, कारण हीच लोक समाजासाठी घातकी आहेत. ह्या लोकांच्यामुळेच, म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं म्हणताय, पण हीच लोक समाजासाठी घातकी काय आहेत, कारण ह्यांच्याकडे बघूनच जी लोक जी, आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की मॅडम मी कुठे 20% मध्ये येणार आहे. बरोबर सांगू नाही शकत, कारण सायन्स हे नाही सांगू शकत की त्या 100 मधले कोण 20 लोक आहेत, ती जी लोक आहेत ती व्यसनाधीन होणार आहेत, हे समजून घेणे गरजेचं आहे. त्यामुळे हा ओव्हर कॉन्फिडन्स मला चुकीचाच वाटतो पूर्णपणे. कारण जर आपण असं बघितलं, एक स्टडी आहे, ग्लोबल स्टडी आहे, ज्यामध्ये खूप देशांचा डाटा एकत्र केला जातो, त्याला ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज म्हणतात.
हा, आणि तो जो डाटा सायंटिफिकली काढला जातो त्यामध्ये असं दिसतं की जे सेफेस्ट ड्रिंकिंग लिमिट जे आहे ते 0 आहे. हे तुम्हाला ऐकून खूप विशेष वाटेल की 0 म्हणजे आधी कसं होतं की हार्टसाठी चांगलं आहे किंवा थोडं घेतलं तर काय होतं, मी कुठे दारू पिऊन नुकसान करून घ्यालोय माझं किंवा माझ्या घराचं, म्हणजे असे बरेच ही मॉडरेट ड्रिंकर जी होती जी समाजात अशी जी आहेत खूप आता जी नवीन नवीन नशेत पडतायत, एन्जॉय म्हणून करतायत, ही जी लोकांचे हे जे बोलणं आहे की आम्ही नशा कुठे करून वाईट कुणाचं करायला लागलोय वगैरे, तर हा रिसर्च सांगतोय की तुम्ही 0 म्हणजे आपल्याकडे आर्मीमध्ये सुद्धा होतं की आर्मीमध्ये बरेच माझ्याकडे येतात मिलिटरी मधले, म्हणजे प्रत्येक बॅचला तुम्हाला माझ्याकडे 1, 2, 3 तरी मिलिटरी मॅन दिसतीलच, म्हणजे वाईट आहे. पण काय होतं तिथे जे ड्रिंकिंग चालू केलं होतं तिथे, कारण बरेच यांचे हे जे असतात थंडीच्या ठिकाणी यांच्या ज्या ड्युटीज असतात त्यावेळी यांनी जे ड्रिंक करायला चालू केली होती आणि ती पुढे जाऊन त्यांची वाढत गेलेली आहे, कारण हे वाढतच जातं प्रमाण. असं कधीच होत नाही की मी एका स्टेजला जाऊन मॅडम थांबलोय असा म्हणणारा मला पेशंटच भेटत नाही. प्रत्येकाने ज्या दिवशी, म्हणजे मी असं म्हणेन की माझ्याकडे बियर घेणारे पेशंट एकही ऍडमिट होत नाही. म्हणजे की मी दिवसातून किंवा आठवड्यातून 1 बियर घेतो मॅडम आणि मला ती बंद करायची आहे, ह्या स्टेजला ऍडमिट होतात की ज्यावेळी त्यांचं मॉर्निंग टू नाईट नशा चालू असते, लिमिटच तुटलं. हा, म्हणजे त्या स्टेजला मग घरच्यांना सुद्धा, म्हणजे मी पालकांना सुद्धा खूप बोलते यासाठी की आता जर परवाच उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर माझ्याकडे एक पेशंट आणला होता ऍडमिशन, त्याचे पाय खूप सुजले होते, सुजले होते. आणि नॉर्मली आमचा एक हे ठरलेला असतो की बाबा एक बिलिरुबिन म्हणून असतं आपल्या लिव्हरमध्ये जे असतं, आणि ती जे आपण टेस्ट, कारण कसं आहे आपण लिव्हरची टेस्ट करू शकतो अल्कोहोलमध्ये पण ब्रेनची करू शकत नाही. हे खूप वाईट आहे. आणि अजून त्याच्यावर नाही इतका रिसर्च जरी झाला असेल तर अजून तसा स्टडी काय आलेला नाहीये. पण जे बिलिरुबिन आहे की बाबा 3-4 म्हणजे त्याला आहे कावीळचे आहेत लक्षणं किंवा लिव्हर सोरायसिस वगैरे शक्यता आहे असं म्हणू शकतो आपण. पण काही 19 झाले इतकं एलएफटी मध्ये कळतं, किडनी फंक्शन एलएफटी मध्ये कळतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की त्यामध्ये इतकं वाढल्यानंतर तुम्ही मग सेंटरला घेऊन येता आणि मग खूप गयावया करतात पालक की मॅडम ऍडमिशन घ्या, कारण हा बाहेर हॉस्पिटलमध्ये काही वेळेला नकार दिला जातो अशा पेशंटना, औषधं घ्या होईल हे होईल. तर पण सेंटरमध्ये फुल टाइम आपण डॉक्टर म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाही अवेलेबल करू शकत. आपण एक कुठल्या स्टेजला बाबा सुरुवातीला ऍडमिशन नंतर आम्ही एलएफटी वगैरे करून त्याची औषधं चालू करू वगैरे बऱ्याच गोष्टी होऊ शकतात त्या, पण त्या ठराविक लिमिटमध्ये असणाऱ्या गोष्टी ज्या हाताबाहेर जात आहेत त्यांना ऍडमिशन म्हणजे हॉस्पिटल ऍडमिशन शिवाय पर्यायच नाही असं. आता उमंग मध्ये सध्या किती पेशंट्स आहेत आणि मला हे विचारायचं की बिलो 18 किती आहेत? बिलो 18 आत्ता आपले उमंग, म्हणजे मी तुम्हाला सांगेन की माझ्या सेंटरला आता मुळात 3 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे तुम्ही आला होता 3 वर्षापूर्वी सेंटरला भेट झाली, तर 3 वर्ष पूर्ण झाली आणि मला खूप छान वाटते सांगायला की आम्ही 800च्या वर क्रॉस केलेला आहे या 3 वर्षामध्ये. पेशंट माझे एवढी संख्या आणि फ्लो पण वाढत गेला. आत्ता आपल्याकडे 50 पेशंट ऍडमिट आहेत सेंटरला. 800 लोकांना आपण बरं करून हो बाहेर, म्हणजे तो जो म्हणते मी टोटल आमचा जो हे आहे ऍडमिशनचा, म्हणजे असं म्हणू की आपण एवढे ऍडमिशन झाले आणि त्यातले आत्ताच्या बॅचमध्ये 18च्या आतले 1-2 जण आहेत. आणि शक्यतो काय करते मी, माझ्याकडे खूप 15चे येत आहेत, 16चे येत आहेत, इन्क्वायरीज म्हणते मी. ऍडमिशन घ्यायला जरासा अवघड जातं. बघा कसं होतंय, सगळी बरीच जी आहेत बॅचमध्ये असणारी जी असतात ती 20-25च्या पुढे इवन 70 पर्यंतचे, म्हणजे एवढा आहे एज. तर एवढा कमी वयाचा मुलगा, इचलकरंजीच्या माझ्याकडे एक तुम्हाला एक उदाहरण सांगते. इचलकरंजीचा एक इन्क्वायरी आली होती. 12 वर्षाचा मुलगा होता, गांजा ऍडिक्ट होता, 12 वर्षाचा मुलगा. आणि ते जे माझ्या मते तिथलं जे फेमस गँग आहे तुम्हाला माहित असेल, जर्मन गँग वगैरे असं काहीतरी म्हटलं जातं. तर ही जे मुलं जे आहेत एवढ्या कमी वयामध्ये काही अशा मुलांच्यात फिरतायत, त्यांच्या संगतीत जात आहेत,
पण त्या मुलांना ऍडमिशन देणे आमच्यासाठी अवघड जातं, कारण लहान मुलांसाठी वेगळं व्यसनमुक्ती केंद्र असणेच गरजेचं आहे. आपण 18च्या म्हणजे मी तर शक्यतो जास्तीत जास्त 17 क्रॉस झालेला वगैरे घेते, म्हणजे आता 17 क्रॉस झालाय 18 वगैरे या वयाची घेते. त्याच्या आतली इन्क्वायरी खूप येतात, पण ऍडमिशन घेणे थोडं ओके, कारण त्यांची लेवल ऑफ ट्रीटमेंट थोडी वेगळी होती आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. आणि लहान मुलांचे मग प्रत्येक गोष्टी वेगळ्या, कारण ह्या मोठ्यांच्या ठेवलं होतं आणि मग त्यांच्यामध्ये काय आणखी नवीन काहीतरी शिकतील आणि काहीतरी गोष्टी, या सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतात. ओके, आता ऍडमिशनचा विषय मागासपासून येतोय, मला आता हेच विचारायचं आहे की पेशंट तुमच्याकडे येतो किंवा इन्क्वायरी येते तिथपासून ऍडमिशन, त्यांची दिनचर्या, बाहेर कधी पडतात, कशावरून आपण ठरवतो की हा ठीक आहे याला आता डिस्चार्ज दिला पाहिजे, ही एक प्रोसेस आमच्या प्रेक्षकांसाठी एक तसं. आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा खूप अपेक्षेनं बघितलं जातं की मॅडम 100% व्यसनमुक्ती होणार का. मग तिथून आमचं मग काउन्सिलिंग स्टार्ट होते की बाबा कशा पद्धतीने आपण हा आजार मला सांगावा लागतो, मग समजावून की बाबा हा मुळात आजार आहे, त्याला आजार म्हणून बघा. आणि समाजात आपल्या आजार म्हणून कोण बघत नाहीये, समाज मान्य दारू आहे. कारण जिकडे बघेल तिकडे तुम्हाला बिअर शॉपीज आणि वाईन शॉपीज दिसत आहेत, आणि घरी सुद्धा कोणतरी एखादा ड्रिंकर असतोच की जो, त्यामुळे ते पितायत तर मी पिणे काय वाईट आहे. मग ह्या फेजमध्ये सुरुवातीला जेव्हा ड्रिंक चालू होती कुठल्याही पेशंटची, त्यावेळी त्याला घरचे सुद्धा सपोर्ट अशा पद्धतीने करत असतात की ठीक आहे, काम करते, कमवते, पिते वगैरे. मग काउन्सिलिंग थ्रू झालं, मग तेव्हा मग आम्हाला सांगावं लागतं की बाबा मिनिमम आमचा 3 महिन्याचा कोर्स आहे. म्हणजे मी असं का म्हणेन मिनिमम पण आणि मॅक्झिमम पण असं, कारण ठरवून असतं ते. काही पेशंटना, माझे असे पेशंट आहेत की एका ऍडमिशन मध्ये पण सुधारतात आणि काहींना बरेच वेळा ऍडमिशन घ्यावं लागते. कारण मुळात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं क्रॉनिक अँड रिलॅप्सिंग कंडिशन असते ह्या डिसीज मध्ये. त्यामुळे रिलॅप्स रेट हा असा स्टडी झाला WHO ने केलेला की रिलॅप्स रेट जो आहे एका वर्षातला काय हा 70% 100 पेशंटपैकी. ओके, म्हणजे हे खूप ह्यूज आकडा आहे. म्हणजे त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की बाबा एखादा पेशंट व्यसनमुक्त नाही झाला तर आम्ही कुठे चुकीचा उपचार केलाय वगैरे, कारण हा आजारच मुळात, कारण बीपी शुगरच्या कॅटेगरीत मोडणारा आजार आहे हा. कारण तुम्ही बीपी कधी माझा पूर्णपणे क्युअर झाला किंवा शुगर माझी क्युअर झाली नाही म्हणत, तसं समाजाचा ह्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन नाहीये की 100% क्युअरच पाहिजे असतो त्यांना, की हा दारू सोडला की हा एकदम संस्कारीच मुलगा पाहिजे, म्हणजे एकदम हा राग नाही केला पाहिजे किंवा चिडला नाही पाहिजे. मग असं सगळं काउन्सिलिंग झाल्यानंतर मग ऍडमिशन जे आहे ते ऍडमिशन झाल्यानंतर सुरुवातीला विड्रॉल्स मॅनेज केले जातात. म्हणजे समजा आता काल पिऊन आला असेल, कधीच पेशंट असा होत नाही की न पिता 5-6 दिवस झाल्यात आणि किंवा आठवडा झालाय न पिता आलाय आणि ऍडमिशन घेतलंय. तो त्याच दिवशी जर आता जरी त्याला घरच्यांनी कन्व्हिन्स केलं असेल की व्यसनमुक्तीत चल, तर ते जो घरापासून व्यसनमुक्तीपर्यंत जे अंतर आहे त्या अंतरामध्ये जर जिथे जिथे बार दिसेल तिथे तो गाडी थांबवेल आणि तो घरच्यांना म्हणेल की मला थोडी आता घेऊ द्या, मग मी सेंटरला जातो. म्हणजे एवढं पीत येतात ते, आणि मग आले की मग आल्यानंतर पहिला झोपूनच टाकतील आणि नंतर मग आमची जे चालू होती ट्रीटमेंट त्यामध्ये विड्रॉल्स मॅनेज करणे सुरुवातीला. कारण त्यामध्ये मग हॅल्युसिनेशन आहे, भ्रमावस्था म्हणतात त्याला, भास होण्याचे प्रकार भरपूर असतात. परत नंतर मग ट्रिमर्स येतात, काही पेशंटना हातपाय कापतायत, बीपी अपडाऊन होतात बरेच जणांचे, जास्त करून हायच होतात. घाम विड्रॉल्स आहेत, पिणं थांबवल्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग अशा ज्या केसेस आहेत त्या हँडल कराव्या लागतात सुरुवातीला. म्हणजे दारूचा आजार हा बघणे बाजूला, हे विड्रॉल्स मॅनेज करणे आमच्यासाठी खूप टास्क असतो सुरुवातीला. काही पेशंट व्हायलेंट तर होत नाहीयेत, पण भ्रमावस्थेत जेव्हा जातात तेव्हा काय करतील काय सांगता येत नाही. मग त्यावेळी आपल्याला म्हणजे कंट्रोल ठेवणे, त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवणे, आणि ह्या वेळेमध्ये झोप, व्यवस्थित त्यांचं खाणं पिणं होणे आणि मेडिसिन, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. म्हणजे आम्ही सुरुवातीचा पहिला आठवडा पूर्णपणे रिलॅक्स, पेशंट रिलॅक्स राहणे गरजेचं आहे. झोप झाली पाहिजे जेणेकरून जे टॉक्सिन जे गेलेले आहेत म्हणतात डिटॉक्सिफिकेशन म्हणतो आपण त्याला, ते सगळं पूर्णपणे नॉर्मल झालं की मग तो हळूहळू थोडं जेवण वाढवेल. मग जेवण झाल्यानंतर मग ते एनर्जी वाढायला लागली, मग योगा अभ्यास चालू होतात, व्यायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. बऱ्यापैकी सुरुवातीचा पहिल्या 10-15 दिवस आम्ही त्यांना पूर्णपणे रेस्ट आणि जास्त करून, कारण इथे काही जात नाही, बरोबर,
आणि इथे जर तुमचा कंट्रोल असेल अल्कोहोलचा किंवा कुठल्याही व्यसनाचा, तर त्यावेळी मी काय सांगते तेव्हा अरे हे काय सांगतायत शहाणपणा वगैरे असं होऊ शकतं. त्यामुळे जास्त करून जेवढं त्याला रिलॅक्स ठेवता येईल तेवढं. आणि नंतर जे चालू होते ते बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही सेंटरमध्ये इतक्या ऍक्टिव्हिटीज मी आता ऍड केलेल्या आहेत की काउन्सिलिंगमध्ये ते व्हरायटीज म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात काउन्सिलिंगमध्ये. त्यामध्ये फॅमिली पण इन्व्हॉल्व्ह करून घेतो आम्ही. बऱ्याच केसेसमध्ये पेशंटचे घटस्फोट झालेले असतात, बऱ्याच केसेसमध्ये त्याच्या भांडणं होऊन बायका सोडून गेलेल्या असतात. काही जणांची लग्नच झालेली नाहीये, म्हणजे वय व्हायला लागले पण व्यसनामुळे लग्नच होत नाहीये, मुलांची त्याच्यात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा बघून ते काउन्सिलिंगच्या आम्हाला ठरवावं, व्यक्तिगत लेवलला प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअलिटीनुसार आम्हाला काउन्सिलिंग ठरवावं लागतं. असं नाही चालत की बाबा तुला जे काउन्सिलिंग केलंय म्हणजे माझा पुढचा तोच प्रश्न होता की व्यसनं वेगळी वेगळी आहेत, माणसं वेगळी वेगळी आहेत, तर त्यांच्यानुसार ट्रीटमेंट पण बदलत राहते प्रत्येक वेळी. कारण आता मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आपल्याकडे, मी स्वतः काउन्सिलिंग घेते. इतर जे आपले रिकव्हर झालेले सुद्धा जे आपले पेशंट आहेत, आता माझ्याकडे खूप छान उदाहरणं आहेत. त्यातलं माझ्या स्टाफमध्ये सुद्धा मुलं आहेत अशी की जी रिकव्हर झालेली आहे. जवळजवळ त्यांची आता माझ्याकडेच ऍडमिट झाली आता ही तो उमंगमध्ये. आणि मी आलेलो तेव्हा चहा करून देणारे वगैरे ते पण तशा ह्याच्यातनंच रिकव्हर झालेले काही ठराविक आहेत. आणि टीम खूप चांगली आहे, ती पेशंटना व्यवस्थित हँडल करते. ह्या दरम्यान यांचं काउन्सिलिंग, वेगवेगळे ग्रुप लेक्चर्स म्हणा, त्यानंतर सकाळी वाचन असतं, प्रार्थना असते, योगा मेडिटेशन हे घेतलं जातं, ग्रुप वाचन असतं, त्यानंतर दुपारच्या वेळेत रेस्ट दिली जाते, मेडिकेशन असतं त्यामुळे. आणि संध्याकाळच्या वेळेला वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज असतात, त्यामध्ये ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतात, म्हणजे गेम्स असतात, लर्निंग गेम्स असतात, वेगवेगळे भजन असतं संध्याकाळी, खूप छान एकदम भजन कार्यक्रमांचा 1 तासाचा असतो. कराओके घेतो आम्ही, सिंगिंग, जे कारण खूप टॅलेंटेड असतात ही लोक. नक्की नक्की. आणि त्यांच्यासाठी मग वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, एरोबिक्स घेतलं जातं. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत जेणेकरून त्यांना मोटिवेशनल एनहान्समेंट करणाऱ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. आता स्टाफ कसा आहे आपला, म्हणजे आता एक सपोज तुम्ही एक फाउंडर मेंबर आहात, तुमचं काउन्सिलिंगचं फील्ड आहे, तसं कोण डॉक्टर्स असतील, हे कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? आपल्याकडे सायकॅट्रिस्ट आहेत, त्यानंतर जनरल फिजिशियन वेगळे आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, केअरटेकर भरपूर आहेत आपल्याकडे काळजी घेणारे, ब्रदर्स असतात जे काळजी घेतात आतमध्ये. कारण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. कारण पेशंट एकदा आत येतो त्यावेळी त्यांना हँडल करणे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि हा माझा एक्सपिरियन्समुळे आम्हाला जमलेला आहे. सर आहेत आपले, विनोद सर आहेत माझे मिस्टर. आमचं एक कम्युनिकेशन म्हणा किंवा बॉन्डिंग होतं आतमध्ये पेशंट आल्यानंतर, आणि आम्ही ते करून घेतो. कारण माझा पहिला मुद्दा हा असतो की तू इथे काय आहेस बाबा, हे कळलं पाहिजे. कारण अगदी असं की तुम्ही एक स्त्री आहात आणि हे सगळं सांभाळता, हा एक प्रश्न माझ्याकडे होताच की काही प्रॉब्लेम्स येत नाहीत ना? प्रॉब्लेम्स येत नाहीत म्हणजे मला तर जाणवत नाही, कारण मी इतकी वर्ष काम करते. माणूस वाईट नसतो मुळात, मी असं जनरल म्हणेन. व्यसन करत असताना हा बाबा आहे, कारण तसा डाटाच बोलतो आपला की बरेच जे क्राईम्स म्हणा, रेप केसेस आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामध्ये त्या करायच्या आधीच्या काही तासांमध्ये त्या व्यक्तीने किंवा त्या जो कोण जो आहे, म्हणजे जो अपराध करणारा गुन्हेगार आहे, तो व्यसन केलेला आहे. बरोबर. हे रिसर्चनुसार आलेलं आहे. इव्हन काहीतरी 60-70% असा काहीतरी डाटा सांगतोय की ही 60-70% जी लोक होती जे आजपर्यंत जे सापडत आहेत क्राईम मध्ये वगैरे, तर ती व्यसन करतायत. पण मी माझा एवढा अनुभव सांगेन की आपल्या भागातले जे माझ्याकडे पेशंट येतात, आपल्या महाराष्ट्रातले, ओव्हरऑल मी प्रत्येक जिल्ह्यात येतात आपल्याकडे पेशंट. म्हणजे विशेष तुम्ही असं म्हणाल की कोल्हापूरचे फक्त आहेत, आपल्याकडे तुम्हाला पटणार नाही, बेळगाव म्हणजे कर्नाटक बाउंड्री तर आहेच, प्लस इकडे सोलापूर असू दे, सोलापूर पर्यंतचे आहेत, इव्हन पुणे मुंबईचे पेशंट खूप आहेत माझ्याकडे, कोकणातले पेशंट आहेत. मग हे जे पेशंट आहेत तर तुम्हाला हॅट्स ऑफ आहे, कारण 800 फॅमिलीचे तुम्ही फॅमिलीज वाचवल्या म्हणून. आपण हे जे होतं म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं की पेशंट मुळात बाद नसतो कधी, आणि त्याचं जे नशा उतरल्यानंतर जेव्हा काउन्सिलिंग आमचं इफेक्टिव्ह होतं
काउन्सिलिंग सगळ्यात महत्वाचं. मी सुरुवातीला मुद्दा जसं म्हटला, तेव्हा जो पेशंट एखादा समजा जबरदस्तीने जरी आणलेला असेल व्यसनमुक्ती केंद्राकडे, तर तो पेशंट सुद्धा माझा व्यसनमुक्त राहण्याचे चान्सेस इतके वाढत आहेत, आणि ते सुद्धा पेशंट माझे व्यसनमुक्त राहिलेले आहेत. कारण ती जे आम्ही फॅमिली त्यांना जे एन्व्हायरमेंट तयार केलं, फॅमिली एन्व्हायरमेंट, माझ्या आतमध्ये सेंटरमध्ये आला तर तुम्ही आता खूप चेंजेस दिसतील. त्यामध्ये खूप असे आम्ही फलकं लावलेली आहेत वगैरे, की बरंच आहे की तुम्हाला जेव्हा पटायला लागतात गोष्टी, मी असं कायम म्हणते की जोपर्यंत स्वभाव, सवयी आणि विचार बदलत नाही तर त्याशिवाय तुमची व्यसनमुक्ती होत नाही. आणि सवयी बदलायसाठी तुम्हाला ट्रीटमेंट घेतली पाहिजे, उपचार घेतली पाहिजे. विचार बदलण्यासाठी चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत आणि त्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे मी जेव्हा सगळ्याचं मिश्रण तुम्ही तिथं करता केंद्रामध्ये. हो हो नक्की. आता एक गोष्ट येते ते म्हणजे मेडिकेशनची, की ते मेडिसिन जे असतात ते मेंटली काम करतात की काही शरीरावरती काम करणारे पण असतात. तो मेडिसिन्स कशा प्रकारे? मेडिसिनचं मी जसं म्हटलं की विड्रॉल्स मॅनेज करताना तर सुरुवातीला मेडिसिन द्यावेच लागतात. त्याबरोबर लिव्हरचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठी बऱ्याच पेशंटमध्ये मूळव्याधाचे म्हणा किंवा रक्त कमी होण्याचे प्रमाण जास्त दिसतं. आम्ही सुरुवातीला मी कधीच रिस्क घेत नाही कुठल्याच पेशंटच्या बाबतीत. प्रत्येक पेशंटचा आपल्याकडे टेस्ट केल्या जातात. मग शुगर असू दे, ब्लड टेस्ट असू देत, ह्या केल्या जातात. ते बघून पेशंटला आपल्याला सुरुवातीला त्याला मेडिसिन वगैरे, कारण आपले डॉक्टर जे आहेत दोन्ही डॉक्टर असू देत, मग ती शारीरिकसाठी गरजेचे आहेत ते मेडिसिन तर आहेत म्हणजे द्यायलाच लागतात सुरुवातीला. पण नंतर जे आहेत सायकेट्रिक मॅडम जे बघून आपल्याकडे औषधं देतात, त्यामुळे पेशंटमध्ये जे व्यसनामुळे आलेली, कारण मुळात अल्कोहोल हा डिप्रेसंट आहे, म्हणजे डिप्रेसंट आहे, म्हणजे अल्कोहोल घेतला जातो अँटी डिप्रेसंट. नाही, डिप्रेसंट आहे, पण अल्कोहोलमुळेच तर एन्झायटी म्हणा, डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्यात. कारण हा असा सबस्टन्स आहे की तुमच्या मी असं म्हणेन की इम्पल्स कंट्रोल जो आपला असतो, की बाबा म्हणजे सत्सद विवेक बुद्धी किंवा विचार करण्याची, किंवा मला काहीतरी डिसिजन घ्यायचा, डिसिजन मेकिंग म्हणूया आपण, ह्या सगळ्याच गोष्टी ना पूर्णपणे मी असं म्हणते की अल्कोहोल हे मेंदूला हायजॅक करतं. हायजॅक करतं म्हणजे काय, की जेव्हा मला प्रायमरी नीड्स सुद्धा माझ्या गरजेच्या वाटत नाहीत आणि माझी प्रायमरी नीड फक्त अल्कोहोल होते, याचा अर्थ तुमचा मेंदू पूर्णपणे हायजॅक केलेला आहे अल्कोहोलने, कुठल्याही व्यसनाने. साधी गोष्ट आहे. मग त्यामुळे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला जे औषधोपचार आहे, त्यामध्ये सायकॅट्रिक औषधं तर गरजेची कंपल्सरी, कारण निद्रानाश होतो, मानसिक लेवलला खूप नुकसान होतं पेशंटचं. राग वाढलाय म्हणजे आमचं काउन्सिलिंग तर असतंच, औषधासारखं काम करतं की राग आहे, खुन्नस आहे, चिडचिड आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, या सगळ्या गोष्टींसाठी काउन्सिलिंग जसं उपयोगी पडतं तसं मेडिसिन सुद्धा खूप उपयोगी पडतात. या सगळ्यामध्ये पेशंट्सच्या जे घरचे आहेत किंवा फॅमिली आहे त्यांचा रोल कसा राहतो? जसं मी म्हटलं की फॅमिलीला काही माहित नाहीये की हा नेमका आजार कशा पद्धतीने आहे. प्रत्येक फॅमिलीचं म्हटलं तरी माझं हेच उत्तर राहील. असं कधीच होत नाही की पूर्ण स्टडी करून माझ्याकडे ऍडमिशनला येत आहेत. टोटली फॅमिली पूर्णपणे अंधारात आहेत की व्यसन काय नुकसान करतंय, व्यसनाला कशा पद्धतीने थांबवायचं आहे हे माहित नाही. मग आम्ही काय करतो, आम्ही पालक मेळावे अरेंज करतो. ज्यावेळी पालक भेटीसाठी येतात, कारण आपल्याकडे ठराविक काळानंतर पालकांना आम्ही भेट घालून देतो प्रत्यक्षात, पेशंटची आणि पालकांची. हा एक 15-20 दिवसानंतरचा असतो गॅप. आणि तोपर्यंत पेशंट पण बऱ्यापैकी रिकव्हरीमध्ये असतो, म्हणजे फिजिकल रिकव्हरीमध्ये, मेंटल रिकव्हरी इतक्यात होत नाही. आणि त्यावेळी आम्ही बरेचसे पेशंटची कंडिशन काय आहे, त्याची मेंटॅलिटी काय आहे, काय विचार करतोय, ह्या सगळ्या गोष्टी पालकांशी शेअर केल्या जातात. शिवाय त्यांना मोटिवेट करण्याचं की बाबा उपचार का गरजेचा आहे. व्यसनमुक्तीसाठी सगळ्यात महत्वाचं असतं पालकांची इन्व्हॉल्वमेंट. तेच मी का सांगायले, कारण असं कधीच होणार नाही की घरात तुमच्या एखादा आजारी व्यक्ती कोणतरी आहे, आजारी व्यक्ती, आणि तुम्ही त्याला म्हणताय तुझा तूच उपचार करून घे, तुझा तू दवाखान्यात जा, असं तुम्ही म्हणणारच नाही ना. मग व्यसनाला दवाखान्यात ऍडमिट झाल्यावरच का मग आजार म्हणायचं.
म्हणजे असं कोणच म्हणत नाही की बियर पिणारा मुलगा आजारी आहे. कधी म्हणतायत जेव्हा लिव्हर सोयरॅसिस होतोय, त्याला पोटात पाणी व्हायला लागले, कावीळ झाली आहे, आणि जेव्हा दवाखान्यात ऍडमिट व्हायला लागते त्यावेळी त्याला पेशंट म्हणतायत. आम्ही काय म्हणतोय की ज्या गोष्टीमुळे व्यसनामुळे नुकसान व्हायला लागले त्या गोष्टीलाच तुम्ही आजार म्हणा. कारण तुम्हाला पटणार नाही, जवळजवळ 60च्या वर मेडिकल प्रॉब्लेम जे आहेत किंवा जे आजार आहेत ते या व्यसनांमुळे म्हणजे हा खूप मोठा इश्यू आहे. आणि हे समजून घेणे गरजेचं आहे की बाबा तुझं नुकसान जे व्हायला लागलंय हे व्यसनांमुळे व्हायले आणि हे फॅमिलीला काहीच माहित नसतं. मग त्यामुळे फॅमिलीला म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. समजा मी काही लेवलला असं करते की काही पत्नी ज्या असतात पेशंटच्या त्या सोडून गेलेल्या असतात. मग त्यांना मी पालकांना सांगते की माझ्याकडे एकदा काउन्सिलिंगला आणा किंवा तिलाही त्या आजारामध्ये, कारण एक असतं की दारू पितो ना मॅडम मला ह्याच्याशी आता राहायचं नाही किंवा मला आता परत संसार करायचा नाहीये किंवा ते कंटाळलेले पण असतात, कारण सगळे उपचार करूनच आपल्याकडे हा सुधरेल हा विश्वासच नसतो. बरोबर आहे, ऑब्वियस असतं. घरच्यांनी सुद्धा मॅडम हा शेवटचा ऑप्शन आहे बघा ह्याच्यासाठी म्हणजे असं क्लिअर करतात मला की आता इथनं पुढं आम्ही काय याला चान्स देणार नाही. आणि मग घरचे तिची बायको तर आता लास्ट महिन्यातलीच एक गोष्ट सांगते की सेंटरला आम्हाला कळते की त्याला घटस्फोटाची नोटीस आली, म्हणजे तो इकडे उपचार घेतोय. मग हा प्रॉब्लेम जास्त आहे की तो आता बाहेर आल्यानंतर हे त्याला जेव्हा कळेल मग हे होऊ शकतं ना. मग इथे ह्या लेवलला आम्ही असं म्हणतो की पेशंटला फॅमिलीकडून जो सपोर्ट पाहिजे व्यसनमुक्तीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी तर जेवढे माझे पेशंट व्यसनमुक्त आहेत ना त्यांच्या फॅमिली खूप मजबूत आहेत मला दिसलेले आहेत. आणि जिथं फॅमिली सपोर्ट कमी होतोय 100% प्रत्येक पालक प्रत्येक फॅमिलीच करत असतात, पण न कळत काही वेळेला फॅमिलीकडून काही चुका होतात. म्हणजे झालेल्या गोष्टी काढून दाखवणे पेशंटला मी असं म्हणते साध्या भाषेत सांगेन तर निमित्ताचे धनी असतात हे लोक. कारण जुन्या गोष्टी काढून दाखवल्या, काही गोष्टी म्हणजे एका पेशंटनं सांगितलेलं की मॅडम ह्याचं लग्न झाले, खूप चांगला हा संसार चालू आहे. एका पेशंटनं सांगितलेलं की मॅडम माझी एक्स गर्लफ्रेंड दारातून गेली, ती म्हणजे आली होती माहेरला आणि म्हणून मी रिलॅप्स झालो. म्हणजे हे ह्या गोष्टी खूपच हे आहेत की म्हणजे विचार करा तुम्ही, भावना जिथं नियंत्रणात येत नाहीये तिथे हा आजार परत डोकं वर काढतो. आता ही कॉमनली होतं, कारण मी रिलेशनशिप काउन्सिलिंग करतो, कोच म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा तरुण पिढी जास्तीत जास्त आणि सर माझा ब्रेकअप झाला मी तिला विसरू शकत नाही, इथून पासून ते व्यसनाधीन होणारे देखील लोक आहेत. आणि तुम्ही जसं म्हटला की माझ्याकडे पण सेमच घडते की शेवटच्या स्टेपला येतात, म्हणजे नाही आता एखादं रिलेशन असं नातं असं पूर्ण तुटल्यावर येतात मग जोडून द्या म्हणून, ते तुटत चाललंय त्यावेळी कोण येत नाही. सेम तुम्हाला एक्सपिरियन्स आहे की सगळे उपचार पद्धती करून मग शेवटी तुमच्याकडे येतात. आता ह्याच्यातनं मला एखादा असा काही किस्सा एखाद्या पेशंटचा आहे की तो तुमच्याकडे आला, खूप विचित्र अवस्थेत होता, त्याच्यातनं तो व्यवस्थित रिकव्हरी होणार, खूप चांगली लाईफ जगतोय, खूपशे असतील पण एखादा काही युनिक आत्ताच सांगेन मी. म्हणजे खूप कौतुक करण्यासारख्या काही केसेस आहेत, त्यातली एक केस सांगेन की मी आधी जेव्हा काम करत होते, म्हणजे जुनी आहे म्हणून सांगतेय पण अजूनही कॉन्टॅक्टमध्ये, तर एक माझा वडगावचा पेशंट आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की लक्षात राहण्यासारख्या केसेसमध्ये ती खूप लक्षात राहण्यासारखी. जेव्हा ऍडमिशन केलं होतं माझ्या मते त्याचं वजन 35-40च्या दरम्यान असेल इतका तो हे होता. आणि बेगारी म्हणून म्हणजे जे गमडी वगैरे असतात त्यांच्याबरोबर काम करणारा तो मुलगा. आणि व्यसन इतकं वाढत गेलं की तो खूपच म्हणजे घरच्यांनी समजलेलं की आता हे जगण्याची शक्यताच कमी आहे, पण शेवटचा एक उपचार म्हणून त्यांनी आमच्याकडे ऍडमिट केलं होतं. आणि शिक्षण जास्त नाही, शिक्षण पण कमी, म्हणजे माझ्या मते 10वी सुद्धा नाही तिची. आणि तो मुलगा आज तुम्हाला माझ्या मते 8 वर्ष होतात त्याला. माझ्याकडे त्यावेळी आय थिंक काहीतरी त्याच्या घरच्यांनी वाढवून त्याचं जसं त्याची ग्रोथ बघितली तो व्यवस्थित राहायला लागला. त्याला काहीतरी 3 महिने काहीतरी 4 महिने अंदाजे ठेवला होता. जुनी केस आहे. आणि एकच ऍडमिशन ना ते, म्हणजे त्या ऍडमिशन नंतर आज अखेर तो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना, आता आधी तिकडे यायचा, आता नवीन सेंटरला देवमंगला येतो. आणि त्या मुलग्याची ग्रोथ का सांगायची तुम्हाला पटणार नाही, तो मुलगा आज स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतो. आणि जी पिणारी असतात किंवा समजा आता समजा 4 माणसं जेवायला बसतात, आता बरेच बघितला तुम्ही म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये
बरेच पिणारे असतात. तर हा स्वतःची म्हणजे त्यांच्याबरोबर जेवायला पण बसत नाही अजूनही, आणि त्यांनी दिलेली म्हणजे पाणी किंवा ग्लास सुद्धा यूज करत नाही. आणि आज त्या मुलाने घराच्या बाजूला जवळजवळ 1.5 गुंठा जागा घेतली आहे. 2 त्याच्या 4 व्हीलर आहेत, कारण त्याचं स्वप्न होतं की मी एवढ्या कमी शिकलेला आहे, गरीब घरातनं आलोय, तर त्याचं पहिलं स्वप्न तेव्हा त्याने मला बोलून द्यावे, मॅडम मला 4 व्हीलर घ्यायचे. आणि त्याने आज 2 4 व्हीलर घेतलेल्या आहेत. त्याचा एक महत्वाचा इन्सिडेंट, त्याच्या मुलगीचा पहिला वाढदिवस होता. मला म्हटलेलं मॅडम तुम्ही नाही आला तर मी वाढदिवस करणार नाही. आणि ही जवळजवळ 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मला जाणे पॉसिबल होत नव्हतं, पण 11 पर्यंत थांबलेला केक कापायचा, हॉलला ठेवलेला त्यानं वाढदिवस. आणि हा त्याचा जो म्हणजे तो जो पिरियड आहे हा 8 वर्षाचा, खूप हॅपीली जगतोय तो. आणि तिची फॅमिली जी आहे ती एवढी आनंदी आहे की ते बघून जी एनर्जी मिळते ना मला, ती म्हणजे ती काय वेगळीच आहे. की समाधान जे असतं माणसाला, काय पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं समाधान. आणि मी जे आज काम करते त्यातून जे मिळतोय तो समाधान सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर हे करत असताना खूपशे मी म्हणतो की जे तुमच्या इकडे व्यसनमुक्ती केंद्राकडे घेऊन येतात ते उलट जागृतच म्हणू आपण. काही अशा आहेत की त्यांना असं केंद्र असतं हे देखील माहीत नाही, गावखेड्याची जर गोष्ट बघितली तर आपल्याला व्यसनमुक्तीसाठी असेल किंवा पुनर्वसनासाठी यावं म्हणून असेल, तर या संदर्भात अवेअरनेस कसा अजून क्रिएट करता येईल किंवा तुमच्या आमच्या माध्यमातून काय पद्धतीने जाता येईल? लाईक व्याख्यानमाला करता येतील, तुम्ही बाहेर व्याख्यानाला वगैरे जाताच. सगळ्यात महत्वाचं आहे जनजागृती गरजेची आहे, खूप गरजेची आहे. कारण मी असं म्हणेन की आजार झाल्यानंतर उपचारापेक्षा महत्वाचं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये अवेअरनेस प्रोग्राम होणे खूप गरजेचं आहे. शाळा कॉलेजेसमध्ये खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर बघितला, जसं आता व्यसनाचं प्रमाण वाढायला लागले तसं व्यसन करण्याचं वय कमी व्हायला लागलं. म्हणजे खूप महत्वाचं खरं तर वाक्य आहे की रिपीट करा, प्रत्येकापर्यंत अजून एकदा पोहोचू दे. व्यसन तर वाढायला लागले पण व्यसन करण्याचं वय जे आहे ते कमी व्हायला लागले. आणि त्यामुळे काय व्हायला लागले की शाळांमध्ये जे कुतूहल म्हणून किंवा एन्जॉय करण्यासाठी म्हणून मुलं आता तिकडे वळत आहेत. आणि मुलांना अवेअर करणे की व्यसनच करू नका. माझा मेन मुद्दा हाच आहे की बरेचदा प्रॉब्लेम्स कुठे येतात ना, ते काय व्यसनात जेव्हा जास्त गुरफटतात ना, बाहेर काढणे खूप अवघड जातं. निघतायत पण बाहेर असं नाहीये, पण ती तोपर्यंत जो फॅमिलीचं नुकसान किंवा इतर जे त्याचं पेशंटचं व्यक्तिगत नुकसान आहे ते खूप भयानक आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की अवेअरनेस कुठे व्हायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जनजागृती जी आहे शाळा कॉलेजमध्ये करा. आणि मी करते ते प्रयत्न. माझा हाच प्रयोग आहे की जेवढं होईल, कारण आता मी सेंटर तर आपलं फ्लोमध्ये लागलेलं आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, पण माझा आता काम माझा एक म्हणजे ह्यातून एकच बेनिफिट असेल की मुलांनी व्यसनाकडे जाऊन. कारण मी ही आई आहे आणि मला जेव्हा जाणवतं की जेव्हा माझ्याकडे पालक येतात त्यावेळी त्या पालकांची अवस्था असते ती भयानक वाईट असते. म्हणजे रडत असतात, कुठे मदत मागू मॅडम, आणखीन काय करू, काय करावं लागेल, हे जे प्रश्न आहेत ते मलाही खूप वेळा त्रासात टाकतात. आणि खरं तर आई बोलते, मोठेपणा बोलते, म्हणजे हे असं झालं की डॉक्टरनेच सांगितलं की लोकांना आजारीच पडू नका. नाही, गरजेचं आहे. कारण एवढ्या कमी वयातली मुलं जी येतात, मग त्यामध्ये आता तुम्ही मगाशी विचारलं ऍडिक्शनच्या बाबतीत किती ऍडिक्शन, त्यामध्ये मोबाईल ऍडिक्शन हे तर आपण गृहीतच धरलं नाही, कारण तो खूप मोठा भाग आहे. आणि जे व्यसन स्टार्ट होत आहेत ते तिथूनच होत आहेत. कारण मुलांना ना जर तुम्ही बघितला तर आनंद पाहिजे फक्त, म्हणजे इन्स्टंट. मग इन्स्टंट कशातून मिळेल बाबा, मला पुस्तक काढलं तर मला तेवढी मजा वाटत नाहीये, म्हणजे अभ्यास करा म्हटलं तर. पण मला एखादं रील बघण्यामध्ये जर तास 2 तास 3 तास घालवायला मला कधी जात आहेत कळत नाहीये. आणि हीच मुलं जी आहेत ती मजा जास्त घेण्यासाठी, एन्जॉय जास्त करण्यासाठी, आता जर बघितलं असेल तुम्ही तर मध्ये आमच्याकडे काही म्हणजे मी वाचत असते त्यामध्ये आलं होतं की जे फेसबुकला रील टाकतायत किंवा पोस्ट टाकतायत, इन्स्टाला टाकतायत, त्याला व्ह्यूज कमी आल्या तरी डिप्रेशन वाढायला लागले. आणि पोस्टला कोण रिॲक्ट करत नाही तरी पण मुलं सुसाईड अटेम्प्ट सुद्धा करतायत. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या हाय लेवलला व्हायला लागल्यात. तर आम्ही म्हणतो की बाबा मग हीच
कुठलंही व्यसन हे दुसरं व्यसन करायला सुद्धा भाग पाडतं. मग ते मोबाईल ॲडिक्शन हा आम्ही हे वर्तणूक आजारामध्ये धरतो, म्हणजे व्यसनामध्ये धरतो की हे व्यसनाचाच प्रकार आहे. मग हे सगळं थांबवणे गरजेचं आहे. कुठल्याही व्यसनाला कमी समजू नका, कुठलंही व्यसन असू दे. मग स्क्रोलिंग करणे मोबाईलवर कंटिन्यू, हे मुलांचं आता युट्यूब वगैरे सगळं अभ्यास म्हटले माझी मुलं करतायत. मी खूप आता रिस्ट्रिक्शन आणलेले आहेत, पण मुलांना मध्ये लॉकडाऊन मध्ये हे झालं होतं की स्कूलचा अभ्यास सगळा युट्यूब ह्याच्यावर येत होता, व्हॉट्सअपवर येत होता, ऑनलाईन लाईव्ह क्लासेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ह्यामुळे मुलं काय झाली, मोबाईल हाताळायला लागली. त्या विषयाकडे तर मला यायचंच आहे मुळात, कारण मी आता नुकताच बाबा झालो, 4 तारखेला मला मुलगी झाली. तर हे कुठेतरी पालकांना पण डिप्रेशन येतं की मुलांना व्यवस्थित कसं ठेवायचं. मग हे तर आहेच की म्हणजे मी पण सांगतो बाहेर, आता ते मी ॲज अ पालक म्हणून इम्प्लिमेंट करणं किती सोपं जाईल आयडिया नाही, पण 1 वर्ष 2 वर्षाचं होईपर्यंत बाळा त्याला मोबाईलचा दाखवूच नका असं मी जनरली सांगतो. कारण माझा एक मित्र आहे जो प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि आमचं असं असतं की प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे आम्ही. मग ते जेव्हा मी एक स्टडी म्हणून जेव्हा बघायला लागलो तेव्हा कळलं की त्याचं पूर्ण फॅमिलीच व्हेजिटेरियन आहे आणि त्याला मीट मटन काय असतं, चिकन काय असतं त्याला टेस्टच माहिती नाही आहे. त्यामुळे पुढे तो तिकडे जाण्याचा प्रश्नच उरत नाही. तर मला हेच विचारायचं की कुठली व्यसनं असू द्या, लाईक दारू वगैरे ह्या गोष्टी तरी आहेच की तुम्ही म्हटलं की 12 वर्षाचा इचलकरंजीचा मुलगा की जो ड्रग ॲडिक्ट होतोय, किंवा मग आता आलं की हे मोबाईलचं ॲडिक्शन असेल, स्क्रीन टाईम वाढतोय, तर इकडे पालकांनी काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे थोडक्यात मला सांगा, किंवा कसं तिकडे लक्ष दिलं पाहिजे? हा तर खूप जनरल विषय आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे, कारण सुरुवात जी आहे व्यसन थांबवण्याचं, म्हणजे व्यसन म्हणून म्हणायच्या पण आधीची गोष्ट जी आहे की पालक दोघे आत्ताच्या आपल्या जनरेशनमध्ये दोघेही पालक कामासाठी बाहेर जातात आणि दोघेही एंगेज असतात. त्यामुळे मुलं शाळा कॉलेजेसला जात आहेत, तिथे काय त्यांच्या सहवासात कोण आहे, पिअर प्रेशर कोणाचं होतंय का, बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. तर पालकांनी हे लक्ष देणे गरजेचं आहे की आपलं मूल कुठं जास्त वेळ घालवतंय, म्हणजे किती जास्त वेळ घालतोय, त्याची चिडचिड होतीये का, त्याला काहीतरी काम सांगितलं किंवा अभ्यास करायला सांगितलं तो चिडचिड करतोय का, तर त्याच्या पाठीमागची कारणं शोधणे गरजेचं आहे. आणि हे बोलणे, आम्ही असं म्हणतो की कम्युनिकेशन वाढवा. काय व्हायला लागले, सगळे बघेल ते मोबाईलमध्ये आहेत, कम्युनिकेशन कुठं आहे? सकाळी गुड मॉर्निंग नंतर डायरेक्ट गुड नाईट असतं. म्हणजे हे जे चालू आहे, मग हे तर संभाषणच नाहीये. मुलांना काय होतंय की मला पालकांशी बोलणे सुद्धा बोर होतं असं व्हायला लागले. आता मी नवीन ऐकायला लागली तर काय बोलायचंय त्यांच्याशी, कारण यांच्याकडे नॉलेजच जास्त आहे, कारण आता सगळं जगच मोबाईल मध्ये आलेलं आहे. मग इतकं नॉलेज आहे की ह्यांना काय माहित नाहीये, अशा गोष्टी होत आहेत. त्यामुळे जे रिलेशन गॅप व्हायला लागले, ते गॅप वाढायला न देणे ही सगळ्यात महत्वाची पालकांची जबाबदारी आहे. कारण ते जर वाढत राहिलं तर मग मुलं पालकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाहीयेत. हे अनुभव यायला लागलेत तुम्हाला. म्हणजे मला एक अनुभव आलेला सांगते की खूप येतात आपल्याकडे पालक, तर त्यातलं एक आपल्या बाजूलाच एक गाव आहे, तिथला एक पालक होते, खूप एज्युकेटेड आहेत, नवरा बायको दोघेही खूप एज्युकेटेड आहेत. पण मुलग्याचं जे वाढलं होतं व्यसन मोबाईलचं, त्यांनी मोबाईल ॲडिक्शनसाठी सुद्धा माझ्याकडे इन्क्वायरी केली होती. पण मुलग्याचं वय खूपच कमी होतं, 14 आय थिंक रनिंग होतं त्याचं. आणि त्यावेळी त्यांनी विचारलं की मॅडम काय करता येईल, तर मी त्याला काउन्सिलिंगसाठी बोलवलं, म्हणजे आपण असं म्हणू OPD टाईप काउन्सिलिंगसाठी बोलवलं. आणि सुरुवातीला कसा अनुभव आला की ऐकून घेतोय वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांनी जसं पालकांनी सांगितलं की हा दिवसभर म्हणजे दिवसभर बाहेर राहत होता, त्या गोष्टी वेगळ्या, शाळेला जातो म्हणून सांगून हा बाहेर राहायचा. पण नंतर असं झालं की 2-2, 3-3 दिवस रात्री पण घरी यायचा बंद झाला. म्हणजे हा रात्रभर कुठं राहतोय, मग घरचे शोधाशोध करतायत. तर हा जसं मी काउन्सिलिंग चालू केलं मला कळालं की हा कट्ट्यावरच बसायचा आणि कट्ट्यावरच झोपायचा, जिथं मोबाईल, आणि त्याला ती गेमिंगचा नाद होता, तो गेम खेळायचा. आणि त्यामध्ये तो गेममुळे तो पप्पांच्या गल्ल्यातून, कारण त्यांचा बिझनेस होता, पप्पांच्या गल्ल्यातनं कधी 20,000 उचलणार, कधी 30,000 उचलणार, कधी तर तुम्हाला पटणार नाही त्याने 2 आयफोन घेतले एवढ्या पैशांमध्ये. मोबाईल कशासाठी, तर गेम, आणि ते पैसे तो त्या गेमवर लावायचा.
ते जे नंतर हे घरच्यांना लवकर, कारण त्यांचा मोठा बिझनेस होता, लवकर लक्षात आलं नाही. नंतर कळायला लागलं की अरे हे काहीतरी चुकीच्या दिशेनं चालू आहे. तर मी असं म्हणेन की मुलांना कंट्रोल म्हणण्यापेक्षा मुलांशी संभाषण वाढवा. तुम्ही कंट्रोल काय ठेवणार आहात तुम्ही बघा, विचार करा. आपणही पालक आहोत. कंट्रोल म्हणजे काय नेमकं? कंट्रोल हा शब्द चुकीचा आहे माझ्या मते. तुम्ही त्यांना असं वाटलं नाही पाहिजे मुलांना की पालक कंट्रोल करतायत. बरोबर. माझं म्हणणं काय आहे की प्रेमाने किंवा संभाषण वाढवून तुम्ही त्या मुलांना कशा पद्धतीने बाबा प्रेमाने समजावून सांगा, किंवा तुमच्याशी आपुलकी जेव्हा निर्माण होईल कुठल्याही मुलाची, मम्मी पप्पा आई वडील ही किंवा माझं घर, ही जी आपुलकी कंटिन्यू राहिली तर ती मुलं बाहेर जायला बघणार नाही जास्त. म्हणजे तीच गोष्टी बाहेर आनंद शोधायला जाणार. मग घरी वातावरण, आई वडिलांची जर समजा नाती खराब झालेली असतील, वाद होत आहेत सारखी, तर ती मुलं घरात थांबायला बघणार. परिणाम सगळीकडेच होत आहेत. मग आम्ही असं म्हणतो की घरात आनंदी वातावरण. आता आम्ही एवढं शिकायला लागलो की मी सुद्धा, जर मला पण येतो, आता स्वाभाविक आहे सगळ्यांना, तुम्हालाही राग येत असेल, मला येत असेल, पण आम्ही घरी सर म्हणा किंवा आम्ही शक्यतो मुलांसमोर वादच करत नाही. आणि मुलं जेव्हा, आता 9 वर्षाचा माझा मुलगा आहे, 12 वर्षाची मुलगी आहे माझी, की ते मग काहीतरी चुकीचं चालू आहे वाटतं असं दिसतं. मग ते मुलांच्या समोर होऊच नाही. त्यांना ही फॅमिलियर वाटलं पाहिजे की बाबा घरात आपल्याकडे लक्ष देत आहेत, आपल्याला समजून घेत आहेत. ह्या गोष्टी होणे गरजेचं आहे. मगाशी मी सांगितलं ओकेजनल ड्रिंकिंग बद्दल तुम्ही बोललात की त्यातले 100%मधले 20% तरी इकडे कन्वर्ट होणारच आहेत आणि होत आहेत. मला तर तो रेशो जास्तच वाटतोय. ओके, तर हे जे ओकेजनल ड्रिंकिंग ज्यांचं सुरू आहे किंवा कोणी नव्यानेच ह्याच्यात उतरतंय, मजा मस्ती फ्रेंड्समध्ये म्हणून करतंय आणि जे सुरुवातीच्या स्टेजला आहेत, ज्याला तुम्ही मॉडरेट असं पण नाव दिलं, तर त्यांनी स्वतःला कसं थांबवावं? ती क्रेविंग्स कसे थांबवावे? खूप चांगला प्रश्न आहे मुळात. कारण मी जसं मगाशी म्हटलं, सेफेस्ट ड्रिंकिंग 0वर आले. त्यामुळे कुणीही या भ्रमात राहू नये की मी एवढ्या प्रमाणात घेतली तर दारू योग्य आहे का, ह्या भ्रमातच राहू नये. त्यामुळे दारू आता कुठल्याही स्टेजला असेल तर मी असं म्हणेन की तुम्ही थांबवणे गरजेचंच आहे. मी योग्य पद्धतीने पितो, माझी दारू मी हँडल करू शकतो, किंवा मी जे पेशंटना सांगते की काही पॅटर्न असतात आपल्या ड्रिंकिंगमध्ये सुद्धा. ओकेजनली पिणारे वेगळे, ओकेजनली म्हणजे जे आपले 31st पितायत, गटारी अमावस्याला पितायत, हे ओकेजनली वगैरे. त्यानंतर सोशल ड्रिंकर, ज्यांना बाटलीला बूच लावायचं कळतं, म्हणजे कंट्रोलमध्ये पिणारे, त्याला सोशल ड्रिंकर म्हणतात. ही जी लोक आहेत ही पार करून येत आहेत पुढे, जेव्हा त्यांना एक बॉटल संपली कळत नाही, किती क्वार्टर होत आहेत समजत नाही, अक्षरशः 7-7, 8-8 क्वार्टरवर जात आहेत, हायेस्ट वरती जात आहेत. तर ही मग आमच्यासाठी अल्कोहोलिक आहेत, हे पेशंट आहेत. म्हणजे हे पण हा जो प्रत्येक अल्कोहोलिक झालेला पेशंट आहे, ती ह्या सगळ्या फेज मधून आलेला आहे. म्हणजे सुरुवात झाली एन्जॉयसाठी, त्यानंतर झाली की कंट्रोलमध्ये आहे, पितोय असं सांगण्याची. त्यातून पुढे असा एखादा बिंज एपिसोड येतो की असा एखादा आयुष्यात एखादा प्रॉब्लेम येतो की जो हँडल होत नाहीये. जी ही सोशल ड्रिंकर आहेत, जी मॉडरेट म्हटलं मी मगाशी, यांच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येऊ शकतो ना की भावनिक चढउतार होत आहेत. त्यावेळेला ही लोक सुद्धा ह्या व्यसनाकडे असे बघतायत की सपोर्ट म्हणून बघतायत, किंवा मला एक मेंटली सपोर्ट किंवा माझा ताण जो घालवायचा आहे, मला जे म्हणतात ना दगदग कमी करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, त्रास कमी करण्यासाठी हे शब्द जास्त करून वापरले जातात. तर ही लोक त्या एखाद्या छोट्याशा बिंज एपिसोडने तिकडे जाऊ शकतात. म्हणजे आपण स्वतःला असं कधी म्हणू शकत नाही की मी बाबा ह्या स्टेजला राहील किंवा मी माझ्या दारूला कंट्रोलमध्ये आयुष्यभर ठेवू शकतोय. आपण नाही म्हणू शकत, कारण ह्याच्या पाठीमागे सायन्स सुद्धा तुम्हाला असं म्हणू शकत नाही की बाबा तू एवढ्या, सायन्सच म्हणते की तुम्ही नाही सेफेस्ट लिमिटमध्ये पिऊ शकत. मग इथं विषयच नाहीये, कारण 100 मधले जे 20-30 लोक होणार आहेत पूर्णपणे अल्कोहोलिक, ते कोण आहेत आपल्याला माहित नाही. तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, किंवा एखादा भिकारी पण असेल, किंवा एखादा गरीब घरातला असेल, कोण आहे आपल्याला माहित नाहीये, पण तो जाऊ शकतो. कारण त्यामध्ये जे ह्या पिरियडमध्ये जे वेगवेगळे चढउतार होणार आहेत आयुष्यात, ते हँडल प्रत्येकाला करता येतील असं नाहीये ना. म्हणजे ते प्रॉब्लेम्स पण हँडल करता येतील आणि दारू पण कंट्रोलमध्ये ठेवता येईल. या दोन्ही गोष्टी समान लेवलला नाही राहू शकत.
खूप महत्वाचा मुद्दा. खरं तर मी तो एक रिपीट करतो. मॅडमनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही ओकेजनली ड्रिंकर आहात, पण प्रत्येकाचाच आयुष्याचा रस्ता सरळ हायवे नसतो. काहीतरी खाचखळगे येतात. त्यावेळी तुम्ही त्या खाचखळग्यातनं आराम मिळावा म्हणून जर घेतली, ते वाढत जातं. आणि ऑब्विस आहे, आज 90 बरं वाटते तर महिन्यांनी पुढच्या 90 बरं नाही वाटणार. तो डोस वाढत जाणार, परत हे होणार. तर हे महत्वाचं आहे. मग ह्याच्यातनं थांबण्यासाठी काय सांगाल तुम्ही, किंवा क्रेविंग्स कसे रोखायचे? क्रेविंग थांबवणे किंवा थांबवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्ही उपचारात येणे गरजेचं आहे. अच्छा. कसं असतं की जर समजा तुम्ही आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये असाल तर काही लेवलला काउन्सिलिंग फक्त उपयोगी पडू शकतं. सुरुवातीच्या स्टेजमध्ये असाल तर की बरेचदा असं होतंय की मी नुकताच व्यसनाला लागलोय, पण शक्यता वाटायला की माझी वाढण्याची. म्हणजे मी जर समजा आता ओकेजनली पित होतो, पण आता मला आठवड्यातनं एकदा लागायलाच लागली आहे, असे ज्या फेजमध्ये आहे, तर त्यावेळी तुम्ही काउन्सिलिंग मधून ह्या सगळ्या गोष्टी स्टॉप करू शकता. त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही उपचार जर तुम्हाला थांबवताच येत नसेल तर तुम्ही सेंटर म्हणा किंवा सायकेट्रिक डॉक्टर म्हणा. कारण हा मुळात कसा आहे, आम्ही याला सायकोसोमॅटिक म्हणतो, म्हणजे मानसिक आजार आहे. शारीरिक आणि मानसिक. म्हणजे शारीरिक नुकसान तर होतंयच, ते दिसतंय नंतर, पण मानसिक नुकसान मी असं म्हणेन की बियर ज्या दिवशी फर्स्ट टाइम घेतली त्या दिवशीपासून होतं. कारण ती जी तुम्हाला जी फील जे म्हणतात ना, फील जो झाला तो फील परत परत मिळवण्यासाठी व्यसनाकडे गेलं जातं. म्हणजे तो जो आनंद आहे किंवा काय, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे समजून घेणे, प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे की मी त्या भ्रमातच राहू नये की मी जे आता ज्या स्टेजला किंवा जेवढी पितोय ही आयुष्यभर माझी चालूच राहील. ते तुमचं कधीतरी तुमचा तो पॅटर्न बंद होणार आहे. आणि जेवढे पेशंट मी आजपर्यंत बघितलेले आहेत, म्हणजे इथले सेंटर मधले माझे 800 झाले, पण त्याच्या आधी जे झालेले ते खूप आहेत. तर ते जे सगळे पेशंट आहेत ते सगळे ह्या पॅटर्न मधून पुढे आलेले आहेत की ओकेजनल होते, मग नंतर सोशल झाले, मग बिंज पॅटर्न मध्ये गेले. कारण बिंज पॅटर्न पण एक असतो की स्वतः पेशंट, म्हणजे मी असं म्हणेन की 99% पेशंट जे आहेत ते अशा म्हणजे समजत असतात किंवा स्वतःला असं म्हणत असतात आंतरिक मनामध्ये की मला आज ना उद्या दारू थांबवायची. असा कोणीही दारुडा नाहीये किंवा असा कोणताही व्यसनाधीन व्यक्ती नाहीये की त्याला माहित नाही की दारू थांबवायची नाहीये. त्याला वाटतच असतं की हे चांगलं नाहीये आणि हे मला थांबवावंच लागणार आहे. मग आम्ही काय म्हणतो की जर एवढ्या जरी गोष्टी कळाल्या तर प्रामाणिक इच्छा, हा मुद्दा महत्वाचा आहे की कुठलीही गोष्ट करण्यासाठी जशी इच्छा लागते तशी प्रामाणिक इच्छा. का म्हटलं मी, कारण काल जर सांगितलं असेल शपथा घेऊन घरात की उद्यापासून दारू पिणार नाही, तर ती दुसऱ्या दिवशी तिची इच्छा नसल्यामुळे तो परत पिऊ शकतो. फक्त घरच्यांच्या शपथा घेऊन चालणार नाही. त्यामध्ये प्रामाणिक स्वतःची इच्छा असणे सगळ्यात महत्वाचं. अगदी शेवटचा प्रश्न आणि एक मागे आपलं सांगायचं राहून गेलं, तो मुद्दा वाढत गेला की मला हे प्रत्येकांपर्यंत तुमच्याद्वारे पोहोचवायचं आहे की 2-3 व्यसनांची आपण नावं घेतली, अजून जे तुम्ही मला पेट्रोलचं असेल किंवा ही जी व्यसनांची लिस्ट आहे, ते एक लिस्ट एकदा थोडक्यात सांगून द्या. तर मग निकोटीन आलं, मग हे कमी स्वरूपात आहे, कमी खर्चिक आहे म्हणून जास्त लोक तिकडे वळतायत. नंतर मग अल्कोहोल आलं. सुरुवातीला अल्कोहोल महाग आहे, ती खूप जर स्टँडर्ड म्हणून दाखवायसाठी आम्ही रम घेतो, बियर घेतो, वाईन घेतो. नंतर मग हातभट्टीपर्यंत जातं. म्हणजे हे प्रकार झाले. हातभट्टीपर्यंत अक्षरशः गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा, माझ्याकडे असे बरेच केसेस आहेत की जे आधी खूप स्टँडर्ड दारू प्यायचे, खूप ओकेजनली सोशल ड्रिंकिंग करायचे, ते आता हातभट्टीपर्यंत आलेले आहेत. म्हणजे हे खूपच, म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर फुगे वगैरे सुद्धा मिळतात. माहित आहे का तुम्हाला कल्पना? दारूचे म्हणजे प्लास्टिक पिशव्या, त्यांना फुगे म्हटलं जातं. प्लास्टिक पिशवीमधून दारू पिणारे सुद्धा बरेच जण आहेत. म्हणजे प्लास्टिक पिशवीमध्ये दारू मिळते? हा, एकदम हातभट्टीची, एकदम म्हणजे एकदम लो म्हटलं तरी चालेल ती. आणि ती खूप जास्त हार्मफुल आहे. आणि त्यानंतर मग गांजा. आमच्याकडे गांजा पेशंट आला की आम्हाला थोडे आमचे डोळे आधीच कारण ह्या केसेस ज्या आहेत त्या खूपच हे असतात. कारण ह्यांना हँडल होतात पण ह्यांचे विड्रॉल जे आहेत ना, अल्कोहोलिक पेशंटचे विड्रॉल जे आहेत ते 10-15 दिवसात नॉर्मलवर येतात, पण ह्यांचे विड्रॉल्स राहून येतात. इतर ड्रगचे असतात. त्याचं मग LCD आलं, तुमचं MD आहे, ब्राऊन शुगर घेणारी आहेत. म्हणजे ही एक कॅटेगरी आहे. गांजाची एक कॅटेगरी वेगळीच आहे. त्यामध्ये बरेच आहेत, वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत.
किंवा कोकेनचा एक वेगळाच पॅटर्न आहे, त्यामध्ये ब्राऊन शुगर, कोकेनचं पुढं त्याच्यात आणखीन प्रक्रिया केल्यानंतर ब्राऊन शुगर होती. कोकेन खूप महाग मिळतं, त्यामुळे ब्राऊन शुगर मध्ये विषारी द्रव्य किंवा इतर काही कमी खर्चाचं हे वापरून ते माझ्या मते 80-100 रुपयाला पुडी मिळते. गांजा सुद्धा, गांजाच्या एका झाडापासून एवढे प्रकार होतात की ते म्हणजे लिमिटलेस आहे. कारण ते मग ते व्यसन सांगत बसलं तर खूप वेळ लागेल, पण ते एका झाडापासून खूप प्रकारचे ते साधं मग आपल्याला ते रंगपंचमीच्या वेळी वगैरे सुद्धा भांग वगैरे असते ती गांजाच्या झाडापासूनच होते. असं काही नाही की ते बाबा वेगळं आहे आणि हे वेगळं आहे, कमी जास्त प्रमाणात आहे. आणि त्यानंतर पुढे करत गेलं, कारण ते ओढण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. मग म्हणजे ब्राऊन शुगर असू दे किंवा हे असू दे, एमडी आलं, मग तुम्हाला म्हटलं तसं ती बटणं आली. त्यानंतर व्हाईटनरचं खूप क्रेज दिसतीये, व्हाईटनर सुद्धा, ऑइल बॉन्ड आहे. इवन तुम्हाला पटणार नाही की जे बूट पॉलिश असतं किंवा आपलं आयोडेक्स म्हणा, यापासून सुद्धा व्यसन करतायत लोक. म्हणजे हे खूप विचित्र लेवलच आहे आणि हे लहान मुलांमध्ये दिसते खूप. आणि ही म्हणजे काही जे आता तुम्हाला पटणार नाही की जे कफ सिरप वगैरे होते ते आता बॅन केलंय. शासन करतंय, बऱ्याच वेळेला विचार करत असतं, पण मला असं वाटतं ह्याच्यावर खूप कडक लेवलला म्हणजे सगळे म्हणजे हे पॉलिसीज काढल्या पाहिजे, इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, त्या प्रोहिबिशन काही केले पाहिजेत. कारण जोपर्यंत कडक गोष्टी होत नाहीयेत, कारण जसं तुम्ही ठीक आहे स्मोकिंग पब्लिक बंद केलेला आहे आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. कारण कोण तुम्हाला ओपनली कुठे पब्लिक प्लेस मध्ये नाही एवढं दिसत, मग अशा गोष्टी होत आहेत. मग पण ह्याच्या उलट जर बघायला गेलं तर तुम्ही सिगारेटच्या पाकिटवर जर बघितलं असेल तिथं मायनर्सना विकायचं नाही म्हणून लिहिलेलं आहे, तरी पण लहान मुलं का ओढताना दिसत आहेत. मग असेही प्रश्न पडतात. म्हणजे छोटे छोटे मॅगी बॅन होऊ शकते तर अल्कोहोल बॅन होऊ शकत नाहीये, हा प्रश्न तर खूपच मोठा मला सतावतोय. कारण मॅगीमध्ये वीड सापडलं, मग ह्या गोष्टी होत्या की मग त्याच्यावर हार्म्स होतात शरीराला. मग अल्कोहोल पासून किती हार्म्स होत आहेत आणि कुठल्याही व्यसनापासून हार्म्स होत आहेत. मग त्याच्यासाठी काहीतरी प्रोहिबिशन काढणे गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अशी ही व्यसनं आता जी समाजात वाढायला लागलेत आणि काही मिळेल ज्याच्यापासून तात्पुरती, मी तर असं म्हणेन नशा करणारा हा हवेत असतो, पण ह्याच्या उलट असं त्यांना वाटत असतं की आपण एक वेगळ्या ह्याच्यामध्ये हवेत आहे, तात्पुरतं जमिनीपासून वर गेल्यासारखं वाटतंय. नशा करणाऱ्यांची हेच एक मानसिकता असते की, पण आम्ही असं म्हणेन, मी तुम्हाला एक जसं पेशंटना उदाहरण देते तसं मी म्हणेन की एखादा तुम्हाला चान्स मिळालाय, म्हणजे एक गोष्टीसारखं मी सांगते तेच सांगते आणि बरेच जे ऐकतायत त्यांना पण समजून दे की जी नशा करणारी सुद्धा ऐकत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मला हे बोलायचं आहे की नशा केल्यानंतर हाय मिळते, किक मिळते, हे शब्द मुळात मला चुकीचे वाटतात. कारण सांगते तुम्हाला, एका गोष्टीतनं पटलं तर बघा की जर समजा तुम्हाला आयुष्यात एखादा चान्स मिळालाय जो कधीच मिळाला नव्हता, विमानात बसायचा, खूप छान चान्स मिळालाय आणि तुम्ही विमानात बसलाय आणि तिथे अनाऊन्स होते की ह्या विमानाचा पायलट आहे तो गांजा ओढून बसणार आहे, तुम्ही बसाल का हो? म्हणजे हा साधा प्रश्न आहे, शक्यच नाही. किंवा असं म्हणू की आयुष्यातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन आहे तुमचं आणि तो डॉक्टर गांजा ओढून बसतो. मग ही हाय नाहीये, हा लो आहे. हे सगळ्यांनी समजून घेणे गरजेचं आहे की तुम्ही नशा करणाऱ्या माणसाला त्या स्वतःला वाटत असेल जर हाय आहे, मग तुम्ही आयुष्यात इतर महत्वाच्या गोष्टींच्या वेळी ह्या लोकांना नाही ऍक्सेप्ट करू शकत. त्यामुळे कुठलीही नशा ही चुकीचीच आहे आणि त्यातून कोणतीही किक आणि हाय ही जी तात्पुरती मिळत असती ती लाईफ लॉंग तर मिळणारच नाही आणि त्यातून तुम्हाला काहीच चांगलं फिलिंग्स मिळणार नाहीये किंवा तुमच्या आयुष्याचा कधी असा उत्कर्ष होणार नाहीये किंवा तुमच्या समाजात तुमची प्रगती होणार नाहीये, खूप नाव असं काहीच नाही. जे आहे ना लोकांना की सिगारेट ओढत राहिल्यावर क्रेज आहे की बाबा माझा फिल्म स्टार, माझा हिरो ओढतो, ती KGF असू दे किंवा ते ॲनिमल पिक्चर आता नवीन आलेला असू दे, म्हणजे हे मी बघते, मला सवय आहे कारण नवीन त्यातून शिकायला मिळतात. कारण बरेच पिक्चर आहेत, देवदास पिक्चर बघितल्यानंतर देवदास होणारी खूप लोक आहेत, कारण त्यांना असं वाटतं की गर्लफ्रेंडनं सोडलं की देवदासच व्हायचं असतं. किंवा कबीर सिंग असू दे, ही जे क्रेज आहेत ना ते व्यसन केल्यानंतर जे स्टँडर्ड वाढतो किंवा आपण खूप स्टायलिश आहोत वगैरे जे प्रकार आहे तो चुकीचा आहे.
असं काहीच नाही होत आहे. उलट तुमची इमेज खूप डाऊन लेवलला जाते, हे समजून घेणे प्रत्येकाने गरजेचं आहे. थँक्यू सो मच मॅडम. खरंच खूप इनडेप्थ सगळी ही माहिती मिळाली. अजूनही खूप जाणून घेता येईल याच्याबद्दल. तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे. आता तुम्ही पूर्ण पहिला केंद्राचं ॲड्रेस डिटेल्स काय असेल तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं ते एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. आपलं उमंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र हे कागल 5 स्टार MIDC इथे म्हसोबा मंदिर आहे, तिथून जवळ आहे, थोड्याच अंतरावर आहे. आणि तुम्ही कोल्हापूरमधून यायचं असेल तरी पण तुम्हाला बस रूट जो आहे तो लक्ष्मी टेकडीपर्यंत, नाही तर मग कागलला यावं लागतं. तिथून तुम्हाला वडापणे किंवा तुमची गाडी असेल तर तुम्ही गुगलवर आपलं लोकेशन आहेच. आणि गरज आहे व्यसनमुक्तीची, तर उमंग व्यसनमुक्तीला फुल सपोर्ट करा. आणि मला असं म्हणायचं आहे की प्रत्यक्षात अनुभव घेणे व्यसनमुक्तीच्या उपचाराचा, तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथे येऊन इन्क्वायरी करणे, माहिती घेणे, आणि तुमच्या घरी किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या पाहुण्यांमध्ये कोण व्यसनी रुग्णमित्र असेल तर त्याला तुम्ही उपचारासाठी दाखल करा. तो बरा होणार नाही या भ्रमात राहू नका. 100% पेशंटमध्ये सुधारणा होते, फक्त उपचारासाठी आपण आणणे गरजेचं असतं. तर थँक्यू सर. तुमचंच पुन्हा एकदा मी थँक्स म्हणेल तुम्हाला. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की रील्सच्या जमान्यात तुम्ही हे तास दीड तासाचं कन्व्हर्सेशन जर तुम्ही ऐकत असाल तर खरंच काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा दिसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला अजून कोण गेस्ट या कार्यक्रमातून पाहिजे आहेत, कोणत्या प्रकारचं नॉलेज माहिती तुम्हाला हवी आहे, खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींमध्ये, फॅमिली ग्रुप्समध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन विषयावरचे व्हिडिओज पाहण्यासाठी सर्च मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.